निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा पेच सुटणार। मुंबईत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, विकास क्रांती सेना आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये हाय व्होल्टेज बैठक। संगमनेर तालुक्यातील पठार भागात मागील 12 जानेवारी रोजी विकास क्रांती सेना, रेल्वे कृती समिती व इतर संघटनांच्या माध्यमातून पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रास्ता रोको आंदोलनात आमदार पत्नी नीलमताई खताळ यांचे दूरध्वनीवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासित करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती। या आंदोलनात दिलेल्या शब्दांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत मीटिंग घडवत शब्दपूर्ती मंत्री विखे पाटलांनी केली आहे। सदर आंदोलनात पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग करण्यात यावा, यात बोटा संगमनेर देवठाण रेल्वे स्टेशन उभारण्यात यावे अशी प्रामुख्याने मागणी करण्यात आली होती। या प्रश्नावर मुंबईत पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ, आमदार लंघे पाटील, विकास क्रांती सेना त्याचबरोबर रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये मॅरेथॉन बैठक संपन्न झाली। शुक्रवारी दिनांक 13 मार्च रोजी ही बैठक संपन्न झाली। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प गेल्या काही महिन्यांपासून तांत्रिक कारणांच्या गर्तेत अडकलेला होता। GMRTच्या अडसरामुळे बासनात गुंडाळलेल्या या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या आशा पुन्हा एकदा आता पल्लवित झाल्या। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या आदेशानंतर शुक्रवारी दिनांक 13 मार्च रोजी मुंबईत मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील व विकास क्रांती सेना संगमनेर अकोले रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीत मूळ आराखड्यानुसार प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या। विकास क्रांती सेनेनं आक्रमक पवित्रा घेत बोटा येथे तब्बल 2.5 तास पुणे नाशिक महामार्ग रोखून धरला होता। या आंदोलनात आमदार डॉक्टर किरण लहामटे, नीलमताई खताळ व विकास क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह हजारो शेतकरी सहभागी झाले होते। त्यावेळी नीलम खताळ यांनी थेट पालकमंत्र्यांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला। महापालिका निवडणुकांच्या व्यापानंतर या विषयावर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मुंबईत बैठकीचं आयोजन करू असं आश्वासन विखे पाटलांनी दिलं होतं। या बैठकीच्या आयोजनामुळे पालकमंत्र्यांनी आंदोलकांना दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याचं मानलं जात आहे। पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाचा प्रवास सुरुवातीपासूनच चढ उताराचा राहिला आहे। 2019 मध्ये या प्रकल्पाचं सर्वेक्षण पूर्ण झालं होतं। यात बोटा व अकोले तालुक्यातील देवठाण रेल्वे स्टेशन होतं। मात्र 2021 मध्ये या आराखड्यात अचानक बदल करण्यात आल्याचे आरोप झाले। जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच GMRT या प्रकल्पाच्या लहरींना रेल्वेमुळे अडथळा निर्माण होईल असं तांत्रिक कारण देत रेल्वे मंत्रालयाने हा मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून संपादित झालेल्या जमिनी आणि दिलेल्या मोबदल्याचं काय, असा संतप्त सवाल विकास क्रांती सेनेनं उपस्थित केला होता। प्रकल्पाच्या आराखड्यात बदल झाल्यानं यावरून उत्तरेत मोठं राजकीय युद्ध देखील रंगलं। हा प्रकल्प पुण्यामुळे लांबणीवर पडला, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। दरम्यान लोकांचा वाढता संताप पाहून पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्लीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती। रेल्वे मंत्रालयाने स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतल्यानं जनक्षोभ निर्माण झाल्याची बाब त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती। GMRTचा परीघ वगळून मूळ आराखड्यानुसार प्रकल्प मार्गी लावण्याची विनंती देखील त्यांनी त्यावेळी केली होती, ज्याला आता गती मिळत असल्याचं चित्र दिसत आहे। पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी आतापर्यंत अहिल्यानगर, पुणे व नाशिक या तीनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भूसंपादन झालं। अनेक शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देखील मिळालाय। अशा स्थितीमध्ये प्रस्तावित रेल्वे मार्ग बदलणं किंवा रद्द करणं राज्य सरकारला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाहीये। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने खालील तांत्रिक मुद्द्यांसह GMRT प्रकल्पाची सुरक्षा, टेलिस्कोपच्या कामात अडथळा न येता रेल्वे मार्ग कसा काढता येईल, 2019च्या मूळ आराखड्याची अंमलबजावणी इत्यादी तांत्रिक विषयांवर मंत्री विखे पाटील,
विकास क्रांती सेनेचे पदाधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली। या बैठकीत निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळात राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संगमनेरचे आमदार अमोल खताळ, नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी BK सिंह, राजेश कुमार शर्मा, भुवनेश कुमार गुप्ता, विजय कुमार राय व विकास क्रांती सेनेचे अध्यक्ष भगवान काळे, उपाध्यक्ष जालिंदर गागरे, कार्याध्यक्ष संतोष फापाळे, सचिव पत्रकार सतीश फापाळे, शिवाजी फटांगरे, संदीप भागवत, MM फटांगरे सह कार्यकर्त्यांचा समावेश यावेळी होता। रेल्वे मंत्रालयाचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, लोकप्रतिनिधी व विकास क्रांती सेनेच्या सदस्यांसमोर प्रकल्पाचं नवं सादरीकरण किंवा पर्याय ठेवण्याची ही चर्चा झाली आहे। सोमवारी दिनांक 16 मार्च 2026 रोजी मुंबई येथील मंत्रालयात आमदार अमोल खताळ, विकास क्रांती सेना पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा बैठक आयोजित केली आहे। या बैठकीकडे जुन्नर, अकोले, संगमनेर, सिन्नर या तीनही तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसह रेल्वे प्रेमी नागरिकांचं, शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, मुंबई मंत्रालय।